पास्ता हा मुलांना काय मोठ्यांना पण खूप आवडतो आणि मार्केटचा पास्ता हा हेल्दी नसतोच. तर मग अशा वेळेला काय करायचं, तर इथे मी रेसिपी घेऊन आली आहे अगदी हेल्दी अशा पास्त्याची, तेही कलरफुल, अगदी नॅचरल कलरनी. तर कसं केलं आहे हा पास्ता तर ते समोर व्हिडिओत बघूच. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी पीठ घेतलेलं आहे. इथे 2 वाट्या प्रमाण सांगते. 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर 1 वाटी रवा घेतलेला आहे. म्हणजे 2 भाग जर गव्हाचं पीठ असेल तर 1 भाग आपल्याला रवा घ्यायचा आहे. तर मी इथे 1 पायली गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 ग्लास म्हणजे अर्धा पायली रवा घेतलेला आहे. याचे 3 भाग करून घेतलेत. त्यात एका भागात मी पालकचा रस टाकलेला आहे, पालकच्याच रसाने पूर्ण भिजवलेला आहे. दुसरा भिजवते आहे बीटरूटच्या रसाने, म्हणजे त्याचा पिंक कलर येतो. पालकच्या याच्याने हिरवा आणि बीटरूटच्या याच्याने पिंक कलर येतो. अशा याच्याने कलरफुल होतात. तर हे 2 कलर्स झाले आणि तिसरा जो आहे तो मी साधा भिजवणार आहे, म्हणजे त्याचा व्हाईट रंग येणार. तर आता भिजून याला 1 तास आपल्याला रेस्ट करू द्यायचं आहे. तिन्ही भिजून घेतले आहे. हे 2 कलर एकत्र ठेवले आहे आणि तिसरा वेगळा ठेवलेला आहे. तर याला छानपैकी 1 तास रेस्ट झालेला आहे. त्यानंतर बघा इथे अशी पोळी लाटलेली आहे. अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. थोडासा गव्हाचं पीठ लावून पोळी लाटून घ्यायची. बघा अशा प्रकारे पातळ अशी, आणि याच्या लांब लांब अशा स्ट्रिप कापून घ्यायच्या आपल्याला. बघा तुम्ही चाकूनी कापू शकता किंवा मग आपला अशा रोलरनीसुद्धा कापू शकता. आणि इथे हे ज्वारीचे धांडे आहेत. गावाकडे हे ज्वारीचे धांडे अव्हेलेबल असते. जर तुमच्याकडे ज्वारीचे धांडे अव्हेलेबल नसेल तर जाड्या स्ट्रॉ येतात, त्याच्यावर तुम्ही हे गोल गोल लपेटू शकता. बघा एक गोल फेर मारला की तोडून घ्यायची आणि गोल करायचा. अशा प्रकारे मी तिन्ही कलरचे बनवून घेते आहे. तर बघा अजून इथे एक केला की तोडून घ्यायचा, परत गोल केला की जोडून घ्यायचा. असे छोटे छोटे स्ट्रिप करून घ्यायचे. परत एक स्ट्रिप घेतली, परत जोडला, एक फेर झाला की तोडून घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला इथे पास्ता बनवून घ्यायचा आणि लगेच हे निघतं सुद्धा. आणि याला छान वाळून द्यायचे, अगदी कडकडीत उन्हात वाळू द्यायचे. बघा छान तयार झालेला, कलर खूप सुंदर आलेला आहे. आणि आपण जेव्हा हा बनवतो हेल्दी असा पास्ता, चवीला पण जबरदस्त वाटते. तर कशी वाटली रेसिपी ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. त्याचबरोबर भेटूया नवीन रेसिपीत, पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.